मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे. समाजासोबत धनगर आहेत, धनदांडगे आहेत, मोठमोठाले उद्योजक आहेत, पैशावाले लोक आहेत. कोण मुंडे गो धनंजय मुंडे, या मुंडेच्या दारूच्या कारखान्यांना आमच्या निळवंड्या धरणाचं गोदावरीचं पाणी येतं. बीडमध्ये सुरुवातीला आरक्षणासाठी मराठ्यांचे मोर्चे निघाले, नंतर ओबीसींनी आपली ताकद दाखवली. बंजारा समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी करत शक्ती प्रदर्शन केलं आणि आता धनगरांनी जालन्यात सर्वाधिक गर्दी जमवली. यानंतर आता आदिवासी समाजही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठ्यांना ओबीसीतून विरोध होतोय, तसाच धनगर आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आदिवासी जमातींमधील लोकांकडून विरोध होताना दिसतोय. धनगर 3.5% आणि बंजारा 3% हे VJNTमध्ये वेगळं आरक्षण घेत आहेत. या दोन मोठ्या जातींना एसटीमध्ये 7% आरक्षणात जायचं आहे. त्यालाच आदिवासी समाजातून विरोध होतोय. तोच विरोध बीडमध्ये देखील पाहायला मिळाला. यावेळी आदिवासी आंदोलकांनी काय भूमिका मांडली पहा. हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जो अफगाणिस्तानातून जो मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे, तो हैदराबादचा निजामच्या गॅजेटच्या आधारे आदिवासींचं आरक्षण मिळावं म्हणून मागणी करतोय. ते आमच्या ताटात मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा देश कोणत्या निजामाच्या कोणत्या हैदराबादच्या गॅजेटवरती चालवत नाही. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले, त्या संविधानावरती भारत देश चालतोय. ह्या बाकीच्या आरक्षण मागणाऱ्या लोकांना मी सांगतोय. त्याचसोबत बंजारा समाजासोबत धनगर आहेत, धनदांडगे आहेत, मोठमोठाले उद्योजक आहेत, पैशावाले लोक आहेत, तेही आदिवासींच्या गरिबाच्या ताटातलं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्या मागे सांगितलंय, हे मनुवादी, जातीयवादी, द्रोणाचार्य, कपटी, गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं झोपून आदिवासी आणि बंजारा धनगरांमध्ये वादावाद लावायचं कारस्थान सुरू करे. आरक्षणाच्या नावाचं षड्यंत्र रचण्याचं षड्यंत्र सुरू आहे. त्यामुळे मनुवादी सरकारच्या छाताडावरती बसून आज हे आदिवासी बांधवांचं, दलित बांधवांचं हे उलगुलान या बीड जिल्हाधिकाऱ्यावरती धडकलं आणि आज कलेक्टरांना त्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं. परंतु या मनुवादी, जातीवादी, कपटी, द्रोणाचार्य असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंना माझा जाहीर इशारा आहे. आदिवासींच्या, दलितांच्या आरक्षणाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला, आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जी भाकर खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हे लक्षात ठेवा. आणि ही कोणी छेडछाड करत असेल, कोणाला गाजर देत असेल, ती गाजरांची शेती तुमच्यासमोर ठेवा आणि या गाजराच्या शेतीपायी दलित आदिवासींचं नुकसान करू नका. अन्यथा आदिवासी भागातलं पाणी मुंबईला जातंय, ते पाणी रात्री